आज महागावमध्ये डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांच्या प्रचारार्थ डॉक्टर अमोल कोल्हे यांची सभा झाली आहे। ही सभा होत असताना नंदाताई बाबुळकर यांच्या प्रचारार्थ स्वर्गीय विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांची क्लिप दाखवण्यात आली होती। यावेळी बाबासाहेबांच्या पत्नी या संध्यादेवी कुपेकर या व्यासपीठावर उपस्थित होत्या। त्यांच्या डोळ्यात त्यावेळी अश्रू अनावर झाले, त्या भाऊक झाल्या। त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया। आई साहेब नमस्कार। मगाशी साहेबांच्या आठवणीने आपण भाऊक झालात, काय आठवणी होत्या बाबासाहेबांच्या आपल्या डोळ्यात पाणी आलं? शेवटच्या आजारपणातल्या शेवटच्या क्षणी जो प्रसंग तिथं दाखवण्यात आला, तर त्या प्रसंगाच्यामुळं माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं की शेवटच्या वेळी सुद्धा त्यांना मतदारसंघाची चिंता होती, कसं होणार माझ्या मतदारसंघाचं पूर्ण शेवटी त्यांनी पत्र दिलं होतं एक शेवटचं पूर्णी तुलासाठी। पूर्णी गावामध्ये साहेबांनी 3 मतं तिथं पडलेली शेवाळ्यात 1 मत, पण तरीसुद्धा त्या गावासाठी त्यांनी 5.5 कोटीचा हा मंजूर करून सांगण्यासाठी एक पत्र पाठवलं होतं आणि ते पत्र मंजूर झालं जातो मंजूर झाला की नाही हे ऐकण्याची आज त्यांना होती। वैशिष्ट असं नशीब असं ते ऐकल्यानंतरच त्यांनी काम झालेलं नंतर त्याचे कॉन्शियस राहिले आणि ती आठवण त्यावेळेला मला। त्याचबरोबर आईसाहेब आयुष्यभर आपण बाबासाहेबांच्या सोबत एकत्र राहिला। बाबासाहेबांनी आपली जोडी संपूर्ण तालुक्यात परिचित होती। आपण 2 आमदार म्हणून राहिला, त्यांच्याचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळाला? चांगला। त्याच्या पाठीमागे सुद्धा साहेबांची भूमिका आहे, त्याच्याबद्दलची आस्था ते प्रेम आहे, त्या सगळ्यांच्यामुळे मला हे सगळी आणि विधानसभेमध्ये काम करत असताना हे स्पीकर पत्नी म्हणून मला मान सन्मान मिळाला, मला खूप चांगला होता। त्याच्यामुळे मला खूप रिस्पेक्ट दिला, त्यामुळे पुढचं 7 वर्ष। धन्यवाद आई साहेब। त्या बाजूला गेलं तर बरोबर।